संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका दाखवली नाही, एक महत्त्वाचा माणूस या चित्रपटात दाखवलाच नाही। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। आणि नुकताच काही दिवसापूर्वी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट रिलीज झाला आणि हा चित्रपट रिलीज झाल्याच्या नंतर प्रचंड चर्चेला सुद्धा आला। चर्चा होण्याचं कारण एकच की या चित्रपटामध्ये असणाऱ्या भूमिका तेवढ्या प्रसिद्धीच्या झोतात होत्या। त्यामध्ये असणारी छगन भुजबळांची भूमिका आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या ॲडव्होकेट सदावर्ते यांची भूमिका, या दोन भूमिकांना हा चित्रपट तर हिटच करून दाखवला। बॉक्स ऑफिसवर चांगली तगडी खासी कमाई जरी या चित्रपटाने करून दिली नसली तरी सुद्धा सोशल मीडियावरती या भूमिका मात्र प्रचंड चर्चेचा विषय ठरल्या। छगन भुजबळ यांचे डायलॉग आणि या चित्रपटामध्ये दाखवलेलं जे काही नाट्य रूपांतर आहे तर ते प्रचंड लोकांच्या पसंतीला उतरलं। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला केलेला विरोध आणि त्यांचे डायलॉग सुद्धा या चित्रपटामध्ये आकर्षणाचा विषय ठरले। एवढंच नाही तर अंतर्वरी सराटी या गावाला देशभरात चर्चेत जे नाव आणलं त्या मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावरती हा चित्रपट होता। मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा चित्रित करण्यात आला होता। त्यामध्ये मराठा आरक्षणाचा इतिहास, मराठा आरक्षणासाठी उभा राहिलेले आंदोलन आणि त्या आंदोलनाच्या अवतीभोवती हा चित्रपट फिरत होता। पण हे सगळं जरी असलं तरी या चित्रपटामध्ये छगन भुजबळांची भूमिका आहे, या चित्रपटामध्ये ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका आहे, मात्र या चित्रपटात मंगेश साबळे यांची भूमिका नाहीये, अशा पद्धतीने प्रेक्षकांनी त्यांचा प्रतिसाद दिला आहे। बऱ्याच प्रेक्षकांचं म्हणणं होतं की मंगेश साबळे यांचा सुद्धा एक दोन सीन या चित्रपटामध्ये दाखवायला पाहिजे होते। मराठा आरक्षणासाठी प्रचंड सहकार्य करत त्यांनी स्वतःची गाडी पेटवल्यानंतर त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला होता आणि तेव्हापासून सरपंच मंगेश साबळे हे नाव सुद्धा चर्चेला आलं होतं। एवढंच काय तर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईला जाऊन गाड्या फोडण्यापर्यंत मंगेश साबळे यांचा हा लढा गेला होता। हा लढा सगळा चालू असताना मनोज जरांगे पाटील यांनी त्याच्याशी काही संबंध नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली होती आणि त्याच्यामुळेच कदाचित मंगेश साबळे यांना या चित्रपटात स्थान दिलं नसावं कदाचित। परंतु मंगेश साबळे हे एक नाव मराठा समाजामध्ये किंवा लोकांच्या पसंतीला उतरलेलं, कारण की ज्या वेळेला निषेध व्यक्त करायचा होता त्यावेळेला सरपंच मंगेश साबळे यांनी गाडी पेटवून हा निषेध व्यक्त केला होता आणि गाडी पेटवल्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता आणि तेव्हापासून मंगेश साबळे मराठा आरक्षणाच्या लढ्यासंदर्भात हे नाव जोडलं जात होतं। त्याचबरोबर मंगेश साबळे यांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी जाऊन गाड्या सुद्धा फोडल्या होत्या, की त्या गाड्या फोडण्याच्या पाठीमागचं कारण की मनोज जरांगे पाटील यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने व्यक्त झाल्या असल्या कारणानं गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या मंगेश साबळे यांनी फोडल्या होत्या आणि त्याच्यामुळेच अनेक मराठा बांधवांची अपेक्षा होती की या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटामध्ये जशी छगन भुजबळांची प्रतिमा रेखाटली गेली, जसे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचा सुद्धा रोल या चित्रपटात घेतला गेला, तसाच मंगेश साबळे यांचा सुद्धा रोल या चित्रपटात घ्यायला पाहिजे होता, जो की घेतला गेला नाही। तुम्हाला काय वाटतं मंडळी, नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।